declaration of title by adverse possession and granting the relief with permanent injunction. तर यानुसार 12 वर्ष होत आहे, 12 वर्षाच्या वर, आणि त्याच्याबरोबर जे काही कंटिन्यूस ओपन आणि इतर जे काही आपण सांगितलं अनलिमिटेड आणि नॉलेज टू द डिफेंडंट सगळ्या गोष्टी आणि फॅसिलिटी आणि गोष्टी सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यामुळे आपण तो ताबा वादीकडे ग्रँट करणार आहोत आणि हे लिमिटेशन ॲक्ट 65 आणि 27 या अंतर्गत मान्य न्यायालय. त्यानंतर स्पेसिफिक परफॉर्मन्समध्ये सुद्धा जर पाहिलं तर ॲडमिट केलेलं आहे त्यांनी ते 5,000 रुपये दिलेले आहे त्या पद्धतीने. तर न्यायालय ह्या याच्यावर येतं की जे काही त्यांना 5 लाख रुपये देऊन जे पूर्ण राहिलेलं जे काही तुमचं हे आहे ॲग्रीमेंट ते ॲग्रीमेंट तुम्ही पूर्ण करून घ्यावं आणि त्यांची जी काही वाढलेली रक्कम आहे थोडीफार तर ते व्याजासकट न्यायालय आपल्याला देईल. तर ते तुम्ही त्यांना 3 महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण करावं लागेल. त्यासाठी प्रोसिडिंग ऑफिसर नेमत आहे. त्याच्या अंतर्गत तुम्ही न्यायालयामध्ये ती रक्कम जमा करा आणि तरच ती जागा तुमच्या नावावर होऊन जाईल. त्यानंतर स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये जर विचार केला तर न्यायालय जे काही वादी शांत आणि प्रतिकूल ताब्यामध्ये आहे त्याला त्याच ड्यू प्रोसेस ऑफ लॉ दिला त्याला पुन्हा लॉ दिले अशा प्रकारचं स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 6/38 या सेक्शननुसार हे करत आहे आणि खर्चाचा गाव आपल्याला मंजूर करत आहे. ही ऑर्डर न्यायालय सध्या पास करते.